एका फर्निचरच्या दुकानात दिवसा ढवळ्या चोरीची घटना घडल्याचा प्रकार समोर आलाय। पालघर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं आता पाहायला मिळत आहे आणि आता पालघरमधील धडा हॉस्पिटलच्या जवळ आणि सातपाटी रस्त्यावर असलेल्या देव या नावाच्या फर्निचरच्या दुकानात एका चोरट्याने 80,000ची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्याचे फुटेजही समोर आले आहे। तुम्ही या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहू शकता की एक व्यक्ती कशा पद्धतीनं दुकानात चोरी करत आहे आणि गल्ल्यातून पैशांची चोरी केल्यानंतर कशा प्रकारे तो फरार झालाय। गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। पोलीस ठाण्याबाबत किंवा या चोरी प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाहीये। फक्त या चोरीच्या घटनाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते, त्यानुसार आम्ही ही बातमी प्रसारित करीत आहोत। मात्र सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा शोध घेण्यास मदत होणार आहे। मात्र भर दिवसात दुकानात चोरी झाल्याने दुकानदारांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून दुकानदारांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे। दुकानदारांनी आपले दुकान असंच उघडं ठेवून जाणं टाळलं पाहिजे, कारण फुटेजमध्ये दिसतच आहे की आरोपी कशा पद्धतीनं पैसे ठेवलेल्या गल्ल्याचं लोक तोडत आहे। तर दिवसा ढवळ्या अशा चोरीच्या घटना घडत असतील तर दुकानदारांनी व नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्ष राहिले पाहिजे। तर सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांनी सुद्धा पालघर जिल्ह्यात गस्त वाढवण्याची गरज आहे।